हाय फ्रेंड्स, मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज बघा ना, आपल्या घराच्या भोवती ज्या मी पपया लावलेल्या होत्या त्याच्या खूप साऱ्या इतक्या पपया निघालेल्या आहेत आणि त्या आता आम्ही काढलेल्या आहेत. तर त्या खूप उंच गेलेल्या आहेत, त्याच्यामुळं त्या खाली पडून परत हे होतात, त्याच्यामुळे ते व्यवस्थित काढाव्या लागतात. तर काढून झाल्या आणि त्यानंतर इकडं बघा आपला हा लसूण आणि या बाजूला गहू आहे लावलेला. तर आता इकडं पण आहे ना, ह्या घरामागं पण एक झाड होतं, तिथल्याही पपया काढून घेतल्या आणि आता म्हटलं ह्या पपया एवढ्या घरी काय करायच्या, मग आता कोणाला तरी एखाद्या म्हणजे देऊन टाकायच्या. त्यानंतर माझी होती मीटिंग, मी आलेली आहे मीटिंगसाठी आणि मीटिंग वगैरे उरकली. त्यानंतर मी चाललेले आहे इथून आणि आता पुढं थोडंसं माझं काम आहे, तर आता ती कामं मला करायची आहेत. तर आपली नुकतीच शिवजयंती झालेली आहे आणि हा पहा इकडचा आजूबाजूचा व्ह्यू किती छान, म्हणजे मस्त शिवजयंतीचाही मी व्हिडिओ शेअर केलेला आहे, तोही तुम्ही सगळ्यांनी बघा. आणि आता माझ्या केसांना काही डाय झालेला नाही बरेच दिवस, आता उद्या मला करायचंच आहे, पण आजच करायचं होतं पण काही वेळच मिळाला नाही. तर हे पहा. त्यानंतर आता आम्ही गेलेलो आहे बाहेर आणि इथं बघा मल्हारला चॉकलेट पान, मल्हारला नेहमी चॉकलेट पान खायचं असतं, खूप मस्त असं. तर त्याची नेहमीच हे असती. तर मग इथं आलो होतो, तर इथं छान अशी पान वगैरे मिळतं. तर आणि पान खरंच म्हणजे आरोग्यासाठी पान, नागिनीचं पान हे खूप चांगलं असतं, त्याच्यातून खूप सारं म्हणजे. फ्रेंड्स, तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि बघा मल्हार, आता आम्ही कुठं आलो आहे, तर आम्ही आलो आहे टेरेसवर आणि आता तुम्हाला दाखवते मी आजूबाजूचा परिसर. आणि आज आम्ही बाहेर गेलेलो होतो आहे ना मल्हार, आत्ताच आम्ही घरी आलो आहे ना बाळा. तर आता जरा आवरायचे, आम्हाला फ्रेश पण व्हायचे. तर आणि आता उद्या काय आहे, उद्या रविवार आहे, उद्या काल आहे. हां, आता सप्ताह बसला आमच्या गावामध्ये, आता दिंडी. हां, तर उद्या सकाळची दिंडी असणार आणि त्यानंतर 12 वाजता काल्याचं कीर्तनाची सांगता होणार आणि छान असं कीर्तन असतात. आणि तर चला आता मल्हारला थोडासा अभ्यास आहे, मल्हार तो करून घेणार आणि मग आता उद्या रविवार आहे, उद्या सुट्टी, उद्या आम्ही निवांत असणार आहे ना बाळा. तर आता आम्ही मस्त फिरून आलोय छान बाहेरून. आणि कसं वाटते बाळा, छान वाटतंय ना. हां हां, बघू आता चला. तर तुम्हाला इकडं बाळा उतर खाली, म्हणजे मला इकडचं दाखवते. नको उतर, हे बघ छान आहे ना, इतकं सुंदर वातावरण झाले. आणि संध्याकाळचे जवळजवळ आत्ता 6:30 वाजलेले आहेत. आता इथून पुढं दिवस थोडा लेटच जाणार, कारण की ना आता रात्र होणार आहे, लहान दिवस इथून पुढं मोठा होतो. आणि पहा इकडं तुम्हाला काय दिसते, तर गहू दिसते. आणि तर गहू ना आता काढणीला म्हणजे आलेलाच आहे बघा आता जवळजवळ, कारण वाळलाय गहू. आणि आता आता पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या हप्त्यात गहू काढायला सुरुवात होईल, किंवा अजून थोडासा वाळून द्यावा लागेल, कारण आहे ना वरती ओंब्यांना वगैरे थोडा चांगला वाळला की मग जास्त बारीक काही येत नाही आणि चांगलं असं गहू होतो. त्यानंतर या बाजूला मी तुम्हाला दाखवते. तर इथं पाण्याची टाकी बसवलेली आहे, तर ती पण आहे ना ह्याच्या असं करून आपलं ह्याच्यामध्ये बसवलेली पहा. आणि त्यानंतर इकडं जर तुम्हाला बघायला मिळेल तर पूर्ण या बाजूला ऊस आहे अगदी लास्टपर्यंत. आणि ना थांबा एक मिनटं, मस्त आता संध्याकाळ झाली, आता सूर्य पण अगदी मावळलाय आणि मल्हार इथं वरती चढलाय. बाळा कपडे खराब होतात, चल खाली. तर या बाजूला बघा तुम्हाला दाखवते थोडंसं. तर ऊस आहे, एक ऊसाचा प्लॉट निघून गेलाय आणि टाक्या वगैरे बघा मस्त भरल्यात आत्ताच. आणि इकडं तुम्हाला मी दाखवते बघा, तिकडं आहे ना ती तुम्हाला नदी दिसती का बाळा, इकडे बाळा मल्हार इकडे जरा चल. ह्याला वर आणलं का खूप लक्ष द्यावं लागतं, कारण हा असा नखरे करतो वर वगैरे. तर तू पॅन्ट पूर्ण तुझी खराब झाली, हे बघ, तू बघ बाहेर जाऊन चल.
आणि ही जी होती ती जुनी टाकी आहे, पण ती काय आता वापरात नाही आहे. ती इथं आम्ही ठेवून दिलेली. तर तिला म्हणजे हे होऊन जरा हे झाली, टाकून अंडी. चला आवाज दिला बाबांनी. आणि ना तिकडं ते तुम्हाला बघा इथं मी पाणी दाखवते. हे इथं पाणी दिसतंय का? तिथं नदी आहे, तिथून मस्त नदी वाहते. तर कधीच इथं ह्या पाण्याला तोटा येत नाही. आणि ह्या ना ह्या ऊसामध्ये कुठंतरी म्हणजे वाघ असणारच आहे. आणि खालचे जे 2 प्लॉट आहेत ते रिकामे झालेत आता. तिथं होता ऊस, त्याच्या खाली आहेत आंबे. तर आंब्याची झाडं इथून म्हणजे थोडंसंच दिसतंय. आणि त्या बाजूला आहे इकडं भात खाचरे. आणि ती जी भात खाचरं आहेत ना तिथं ती इकडून काही दिसणार नाही. तर आपलं छान असं बघा मंदिर दिसतंय, तुम्हाला दिसलं का? हे पहा, खूप सुंदर मंदिर आहे. खूप लोक इथं फोटोशूटसाठी येतात. आणि ही जी कागद फुलं आहे, लॉन आहे, त्याच्यामध्ये खूप सुंदर असे पहा दिसते का इथून मस्त. आणि इकडं जे तुम्हाला डोंगर बघा कसे बघायला भेटतील. तर असा हा आपला व्ह्यू आहे. आणि इथं आपला लसूण आहे पहा. तर चला, मला अजून खूप कामं पडलेली आहेत. आणि आपलं तुळशी वृंदावन वरून टेरेसवरून दिसते. आता छान इथून पुढे ना मस्त. आता आम्ही काय करणार, टेरेसवर रोज येत जाणार. आणि रात्रीचं इथंच जेवण वगैरे बनवायचं. रात्रीचं मग आम्ही इथं मस्त जेवण वगैरे भरतो, इथंच खातो. आणि इथंच जरा वेळ झोपायचं. मग उशिरापर्यंत आम्ही इथं गप्पा वगैरे मारत बसतो. नंतर मग आम्ही खाली जातो झोपण्यासाठी. कारण कसं इथं झोपायला पण तसं काही हे नाही, पण कसं होतं लहान बाळ असल्यामुळं मग थोडंसं रिस्की वाटतं. तर चला आता मी चालले आहे जिन्याने खाली. तर ही इथे सेफ्टी डोअर पहा इथे बसवलेला आहे. कारण की सेफ्टी असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर पहा मी हा जो आहे हा लाकडी दरवाजा आहे. तर हा इथं लावलेला आहे. तर मी चाललोय कार्यक्रम आहे त्यासाठी. आणि हे पाहे ह्यांनी इकडे गाडी स्टार्ट केली आहे. मी अजून कुलूप वगैरे लावतीये. तर चला